हाय, मी नीलम. स्वप्नपूर्ती या स्मिता दोशी यांच्या कथासंग्रहातील पुढील कथा मॅरेज ॲनिव्हर्सरी. आज रमा यशाची अगदी उत्कंठतेने वाट पाहत होती. कारणही तसेच होते. आज ना त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आणि यशने आजची रजा टाकून येतो असे सांगितले होते. पण जसजसा वेळ जाऊ लागला तशी ती नाराज होऊ लागली. तिला वाटले आजही तो नेहमीप्रमाणेच, आणि ती विचारात गडली. यश व रमा यांची लग्नाची पहिली 5 वर्ष अगदी मजेत गेली होती. यश एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. त्याला पगारही चांगला होता. त्यातच आणखी भर म्हणजे त्यांना नेहा व निखिल अशी 2 गोंडस अपत्य होती. रमा तर या सुखसंसार सागरात अगदी रमून गेली होती. संध्याकाळी यश आला की दोन्ही मुलांशी त्याला गुजगोष्टी करताना पाहून तिला फार आनंद होई. यश दिवसभर जरी बॉसच्या सांगण्याप्रमाणे वागत असला तरी रात्री मात्र तो रमावर थोडी दादागिरी करी, आणि ही दादागिरी रमाला अगदी हवीशी वाटे. एक दिवस यश आनंदाने नाचतच घरी आला. त्याने कंपनीने त्याला बढती दिल्याची सुखद वार्ता रमाला सांगितली. रमालाही खूप आनंद झाला. तो दिवस त्याने अगदी सणासारखा साजरा केला. यशला बढती मिळाली खरी, पण त्याच्या कामाचा व्यापही तसा खूप वाढला. त्याला आता घरी यायला खूप वेळ होऊ लागला. तो घरी येईपर्यंत मुलं त्याची वाट पाहून झोपी जात. रमाही थोडी कंटाळे, पण यश तिची प्रेमाने समजूत घाली. एखाद्या वेळी ती बाहेर जायचा कार्यक्रम आखी, त्यावेळी तो येण्यास तयारही असे, पण नंतर कामाच्या व्यापात तो ते विसरे किंवा आज खूप काम आहे अशी काहीतरी बतावणी करी. आता तर यशला कंपनीच्या कामासाठी वरचेवर परगावी जावे लागे, पण त्या 2-3 दिवसाची रमेची भरपाई मात्र करून जाई. रमा तो परतण्याची उत्कंठतेने वाट पाही. अलीकडे कंपनीने काम खूपच वाढल्याने त्याला आता 8-10 दिवस परगावी जावे लागे. आता मात्र रमा जाम वैतागली. तिने तशी त्याच्याकडे तक्रारही केली, पण व्यर्थ. यश म्हणे, अगं कंपनीसाठी असे जीव तोडून काम केले तर मला आणखी बढती मिळेल. तो ही कंपनी आपलीच आहे असे समजून काम करी. विरहाच्या त्या दिवसात रमा त्याची आठवण काढत असे. कधीकधी आपला पूर्वीचा अल्बम काढून फोटो पाहत राही. कधीकधी हे अनावर होऊन ती एकटीच खूप रडत बसे. त्या रात्री तर ती तळमळत काढीत असे. अशावेळी त्याच्याबरोबरचे एकांतातील क्षण तर तिला स्वस्थ बसू देत नसत. तिची मनाची तगमग होई, कारण त्याला आता असे वरचेवर बाहेरगावी जावे लागे. अशा या फिरतीची जणू त्याला सवयच लागली. तिने कितीही तक्रारी केली तरी तो तिकडे लक्ष देत नसे. ती त्याला परोपरीने विनवी, अरे एकटा काय तुझ्यावरच कंपनी चालते का? इतर पण लोक आहेत ना कंपनीत, त्यांना कधी कधी फिरतीवर पाठवत जा. तुला तुझा संसार आहे याचा विसर पडला काय? अशा तक्रारीत धुसफुशीत व रडण्यात अनेक रात्री जाऊ लागल्या, पण यशला त्याची फिकीर नव्हती. तिला वाटे आपण मग मुले त्याच्याबरोबर फिरायला बाहेर जावे, कधी सिनेमा नाही तर नाटक पाहावे, मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जावे. पण यशला असल्या गोष्टींसाठी आता वेळ नव्हता. बऱ्याचदा यशचा फोन येई, रात्री यायला उशीर होईल, कंपनीचे साहेब आले, जेवायला वाट बघू नको. अशावेळी ती नाईलाजाने पाण्याबरोबर 2 घास पोटात ढकले व त्याची वाट पाहत बसे. यशला फक्त कंपनीच सध्या डोळ्यासमोर होती. त्याला स्वतःला यात आपली काही चूक होते आहे असे वाटतही नव्हते. उलट त्याला रमाचाच अशावेळी राग येई. त्याला वाटे ती आपल्याला समजून न घेता उलट सारखी कटकटच करीत असते. कधी रात्री जेव्हा ती त्याच्याजवळ येई तेव्हा आज खूप कंटाळा आलाय, आज डोके दुखते, अशी अनेक कारणे तो सांगे. रमाला एकदा त्याच्या या वागण्याचा संशय येई, पण दुसऱ्याच क्षणी तिचे अंतर्मन तिला तिची ही चुकीची समजूत असल्याची ग्वाही देई. तिला माहीत होते यश तसा नाही. त्याने आपल्यावर व मुलांवर खूप प्रेम आहे, पण मग या प्रेमाचा झरा आटला का? तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तेवढ्यात कुणीतरी तिचे डोळे झाकले. ती विचारातून एकदम जागी झाली. तिला काहीच समजेना. कोण आले असेल बरे?
कोणी डोळे झाकले असतील? या विचारात असतानाच डोळ्यावरचे हात बाजूला झाले. पाहते तो यश आलेला. त्यानेच तिचे डोळे झाकले होते. ओळख पाहू मी तुझ्यासाठी काय गिफ्ट आणले आहे ते. तिने पाहिले त्याच्या हातात रेल्वेचे आजचे तिकीट होते. ते तिकीट पाहून तर तिला रडूच कोसळले. ती यशला म्हणाली, यश, आजही तू गावाला जाणार? तिला पुढे काही बोलताच येईना. ती रडू लागली. यश गालातल्या गालात हसला. त्याने तिला आपल्या बाहूत घेतले व म्हटले, रमा, होय, आज मी गावाला जाणार आहे. पण एकटा नाही काही, तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन. ते पण अगदी 10 दिवस बेंगलोरला. तसा रजेचा अर्जच टाकून येतोय आत्ता. आणि हे काय रडूबाई रडते? अगं, आवर लवकर, 2ची ट्रेन आहे आपल्याला. हे ऐकताच रमाचा क्षणभर आपल्या कानावर विश्वासच बसेना. खरंच माझ्यापासून दूर गेलेला माझा यश आज मला पुन्हा भेटला का? यशकडे एक गोड हसरा कटाक्ष टाकून ती आपल्या प्रवासाच्या तयारीसाठी आत पळाली. तेव्हा कुठून से एक गीत तिच्या कानावर आले. घर आया मेरा परदेसी, प्यास बुझी मेरे अखेन की.